सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्राणी म्हणत असते की काही करून आपल्याला त्या अस्तिकाला नागरूपात सगळ्यांसमोर आणायला हवं. त्यावर नेत्रा विचारते, पण तिला नागरूपात कसं आणायचं यासाठी एखादा मार्ग आहे का? आणि त्यावेळी आबा म्हणतात, हो मार्ग आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर आबा सगळ्यांना सांगत असतात की मी एकदा विष्णू पुराणामध्ये एक कथा वाचली होती आणि त्यात असं सांगितलं होतं की एकदा एका सर्पाने विष्णुदेवांवर हल्ला करायचं ठरवलं आणि त्यासाठी त्याने विष्णूंच्या भक्ताचा अवतार घेतला. आणि एक दिवस विष्णुदेव तपश्चर्या करत असताना तो सर्प त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी गेला, पण त्याच वेळी गरुडदेव त्या ठिकाणी आले आणि गरुडदेवांसमोर त्या सर्पाला त्याच्या खऱ्या रूपात म्हणजे सर्परूपात यावंच लागलं आणि मग गरुडदेवांनी त्याचा वध केला. आणि या गोष्टीमुळे विष्णुदेव गरुडदेवांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी नारद मुनींना गरुड महात्म्य लिहायला सांगितलं. आणि त्यावर नेत्रा आबांना विचारते की गरुड महात्म्य म्हणजे काय? त्यावर आबा सांगतात की गरुड महात्म्य म्हणजे गरुड देवांची आरती. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. नेत्रा विचारते की आबा तुम्हाला गरुड देवांची आरती पाठ आहे का? त्यावर आबा सांगतात हो. आणि मग नेत्रा लगेच ती आरती लिहायला घेते. आबा तिला संपूर्ण आरती सांगतात आणि नेत्रा ती सगळी आरती लिहून घेते. आबा तिला म्हणतात की याचा नक्कीच काहीतरी फायदा होईल. आपण गरुड महात्म्य वाचल्यानंतर ती अस्तिका नक्कीच तिच्या खऱ्या रूपात येईल. आणि मग त्यानंतर मंगला नेत्राला विचारते की मी काही दिवस तुझ्यासोबत इथेच राहू का? पण नेत्रा म्हणते नाही आई, मी तुझा जीव धोक्यात नाही टाकू शकत. आणि त्यानंतर आबासुद्धा मंगलाला समजावतात की आपण जर इथे थांबलो तर नेत्राला मदत नाही होणार, उलट आपण तिच्यावरील संकट अजूनच वाढवू. त्यामुळे आपल्याला वावशीला परत जायला हवं. आणि मग त्यानंतर मंगला रडतच नेत्राचा निरोप घेते आणि मग ते सगळेजण बाहेर जाण्यासाठी निघतात. पण त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते. रुपालीला बघून मंगला आणि आबा थोडे बिचकतात. तर रुपाली हसतच त्यांच्याकडे बघत असते आणि त्यावेळी त्या दोघांचंही लक्ष रुपालीच्या हातावर असलेल्या त्रिनयना देवीच्या चिन्हाकडे जातं आणि ते चिन्ह विरोचकाच्या हातावर आहे हे बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि मग त्यावेळी रुपाली हसतच त्यांना विचारते की तुम्ही कधी आलात? तुमचं बरं आहे, गुपचूप यायचं आणि गुपचूप जायचं असं कसं चालेल पण? आणि रुपालीचा आवाज ऐकून तनू आणि फाल्गुनी केतकीसुद्धा त्या ठिकाणी येतात. तर अद्वैत आबांना आणि मंगलाला म्हणत असतो की तुम्ही चला, हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. पण रुपाली म्हणते असं कसं चालेल? हे आपल्या घरी आले आहेत ना, मग यांचा पाहुणचार तर करायलाच हवा. आणि मग त्यानंतर ती आबांना म्हणते की तुमच्यासाठी मी स्वतः जेवण बनवते, कारण माझ्या घरातून कोणी उपाशी गेलेलं मला अजिबात आवडत नाही. मात्र रुपालीच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. नेत्रा आबा आणि आईला घेऊन तेथून जाण्यासाठी निघते, पण रुपाली त्यांना पुढे जाऊ देत नाही. आणि मग त्यानंतर नेत्रा स्वतः रुपालीला बाजूला करते आणि सगळ्यांना जिन्यावरून खाली बोलावते आणि मग ते तेथून जाण्यासाठी निघतात. पण रुपाली पुन्हा हसतच म्हणते की तुमच्या या नेत्राला सुद्धा घेऊन जा, कारण तिचा इथे काही उपयोग नाहीये. मात्र तरी कोणीही रुपालीकडे लक्ष देत नाही, कोणी तिच्याशी एक शब्दही बोलत नाही. नेत्रा आबा आणि आईंला घेऊन तेथून जाण्यासाठी निघते, पण रुपाली पुन्हा त्यांना थांबवते. ती आबांना म्हणत असते की काय रे थेरड्या, तू त्या त्रिनयना देवीच्या मंदिरात पुजारी आहे ना, मग सांग तुझ्या देवीला की जरा झोपेतून जागी हो. आणि रुपालीचं हे असं बोलणं ऐकून तर सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यानंतर मंगला रुपालीकडे जाण्यासाठी निघते, तर नेत्रा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण मंगला तिला थांबायला सांगते आणि ती स्वतः रुपालीसमोर जाऊन उभी राहते. ती म्हणते की तू आत्ता म्हणालीस ना की देवी झोपली आहे, पण एक लक्षात ठेव, झोपलेल्याला जागं करता येतं, पण तुझ्यासारख्या झोपेचं सोंग घेणाऱ्यांना जागं करता येत नाही. आता तरी तू झोपेतून जागी हो आणि आजूबाजूला बघ. पुढे ती म्हणते की माझ्या नेत्राने आजपर्यंत खूप काही सहन केलं आहे. आजपर्यंत तिला जे वरदान मिळालं होतं त्यासाठी मी नेहमी देवी आईला दोष द्यायचे, तिला बोल लावायचे. गावकरी जेव्हा नेत्राचा अपमान करायचे तेव्हा मला वाईट वाटायचं, पण आज मला माझ्या नेत्राचा अभिमान वाटत आहे, कारण ती सत्याच्या बाजूने उभी आहे, न्यायाच्या बाजूने उभी आहे आणि या कलियुगातही ती धर्माच्या बाजूने उभी आहे. आणि तिचा धर्म म्हणजे विरोचकाचा अंत करणे. आणि ते ऐकून रुपाली खूप चिडते. ती रागातच मंगलाकडे बघत असते आणि त्यावेळी अस्तिकासुद्धा त्या ठिकाणी येते. ती भिंतीच्या पाठीमागे लपूनच हे सगळं बोलणं ऐकत असते. आणि मग त्यानंतर आबासुद्धा रुपाली समोर जातात.
ते म्हणतात की माझी देवी आई झोपली नाहीये, तर ती माझ्या नेत्राच्या शरीरामध्ये आहे, तिच्या डोळ्यांमध्ये आहे, तिच्या शक्तीमध्ये आहे, तिच्या भक्तीमध्ये आहे आणि एक दिवस तीच तुझा अंत करणार आहे. आणि आबांचं हे बोलणं ऐकून रुपाली रागातच त्यांच्याकडे बघते आणि त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करते, पण नेत्रामध्ये रुपालीला थांबवते. तर आबा रुपालीला म्हणत असतात की तू आम्हाला मरणाचं भय दाखवू नको, आम्ही मरणाला आणि तुला अजिबात घाबरत नाही. तर नेत्रासुद्धा रुपालीला म्हणते, समजलं ना आता, आम्ही कोणीही तुला घाबरत नाही, कारण मरणाचं भय हे क्षणिक असतं. खरं मरण म्हणजे ते जे आत्ता तू अनुभवत आहे. आणि मग त्यानंतर घरातील सर्वजण रुपाली भोवती उभे राहतात. ते रागातच रुपालीकडे बघत असतात आणि तिला सांगत असतात की आम्ही कोणीही तुला घाबरत नाही. त्यामुळे रुपाली अजूनच चिडते, पण ती या सगळ्यांपुढे काहीच करू शकत नाही. तर इकडे अस्तिकासुद्धा घाबरूनच हा सगळा प्रकार बघत असते. तर नेत्रा मुद्दाम म्हणत असते की कुठे गेलाय तुझा तो नाग, बोलाव त्याला आणि सांग आम्हाला सगळ्यांना दंश करायला, आम्ही कोणीही त्या नागाला आणि तुला घाबरत नाही. आणि ते ऐकून इकडे अस्तिका चिडूनच नेत्राकडे बघते आणि मग ती रुपालीच्या आदेशाची वाट बघत तिथेच थांबते. आणि त्यानंतर जेव्हा रुपालीचं तिच्याकडे लक्ष जातं, तेव्हा नेत्रा आणि इतर सर्वजणही त्या ठिकाणी बघू लागतात. मात्र अस्तिका पटकन बाजूला जाऊन लपते, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी कोणीही दिसत नाही. आणि मग नेत्रा इंद्राणीला इशारा करते आणि मग ते सगळेजण तेथून जाण्यासाठी निघतात. पण मंगला पुन्हा माघारी येत रुपालीला म्हणते की मी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा इथे आले आहे, तेव्हा तेव्हा नेत्राच्या काळजीपोटीच आले आहे, तिला येथून घेऊन जाण्यासाठी. पण आता मी नेत्राला कुठेही घेऊन जाणार नाही, ती याच घरात राहणार, या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आणि तुझा अंत करण्यासाठी. आणि मग त्यानंतर ते सगळेजण एकमेकांचा हात हातात घेतात आणि तेथून बाहेर पडतात. रुपाली मात्र या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, घरात जो प्रकार घडलेला असतो त्यामुळे रुपाली घाबरलेली असते. आणि मग इंद्राणी नेत्राला सांगते की तुम्हाला जे काही सांगितलं होतं ते मी अस्तिकाला सांगितलंय आणि आता ती ते नक्कीच रुपालीला जाऊन सांगणार आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला लवकरच बघायला मिळणार. त्यावर नेत्रा म्हणते, पण आता आपल्याला फक्त थोडा संयम ठेवावा लागणार आहे आणि सगळ्यात आधी त्या नागाचा म्हणजे अस्तिकाचा बंदोबस्त करावा लागणार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.